त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महासंघाचा एल्गार 24 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा 25 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन. सोलापूर 21 ऑगस्ट 2026. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे चालकांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. रिक्षा चालक व सामान्य नागरिकांच्या हिताच्या 3 प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी महासंघाने केली आहे. रॅपिडो बाईक टॅक्सीच्या मूळ बाईक टॅक्सी सेवेमुळे नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे. केवळ बाईक टॅक्सी चालविणाऱ्या बेरोजगार युवकांवर दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. संबंधित ऑनलाईन बाईक टॅक्सी ॲपचे संचालक, मालक व जबाबदार व्यक्तीवरही कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. विशेष म्हणजे सदर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन करावी, अशी ठाम मागणी महासंघाने केली आहे. वाहन पोर्टल तातडीने सुरू करण्याची मागणी. मागील जवळपास 2 महिन्यांपासून वाहन पोर्टल बंद कार्यक्षम असल्यामुळे महाराष्ट्रातील वाहनांची खरेदी विक्री, हस्तांतरण, नोंदणी व इतर वाहनविषयक कामावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक, वाहन मालक, रिक्षा चालक, वाहन विक्रेते व वाहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहन पोर्टल तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करून रखडलेली कामे मार्गी लावावीत, अशी मागणी महासंघाने केली. चालकांच्या कागदपत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर करा. महाराष्ट्रातील चालकांनी मराठी भाषा शिकून मराठी भाषेचे प्रमाणपत्र घेतले आहे. मराठी महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि अभिमानाची भाषा आहे. त्यामुळे प्रशासनानेही मराठी भाषेला योग्य सन्मान द्यावा, अशी महासंघाची भूमिका आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसेन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट, आरसी तसेच परिवहन विभागाशी संबंधित कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. 24 ऑगस्टपर्यंत मुदत. शासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार पाटील यांना आज महासंघातर्फे निवेदन देण्यात आलंय. निवेदनामध्ये प्रामुख्याने 3 विषय आम्ही महासंघाने पूर्ण मीटिंग घेऊन आणि एकमताने 3 विषयांवर सखोल प्रशिक्षण करण्यानंतर आम्हाला कळाले की हे 3 विषय जे जनतेचे आणि चालकांचे निगडीत आहे आणि चालकांना जे त्रास होत आहे त्या त्रासाला दूर करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने बाईक टॅक्सी ज्यामुळे बाईक टॅक्सीमुळे आज रिक्षा चालकांचा पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे उंबरठ्यावर आहे. यासाठी आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की आपण जे कारवाई करत आहे आरटीओ किंवा वाहतूक शाखा हे फक्त 1-2 दिवसासाठी कारवाई करतात आणि 10-15 बाईक टॅक्सीचे रायडर्सना पकडतात आणि दंड ठोकतात. पण आम्हाला ते कारवाई कंटिन्यू होणे गरजेचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत ते बाईक टॅक्सीचे ॲप इन्स्टॉल करून आहे ना व्यवसाय सुरू करत आहे. पण त्या बेरोजगार युवकांना हे माहीत नाही की हे इल्लीगल आहे. याचं प्रबोधन करणे आणि जे बाईक टॅक्सी हे रॅपिडो ॲप आहे ते ॲपचे मालक आणि संचालक यांच्यावर केस करणे, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहे. जेणेकरून हे पूर्णपणे संपवण्यासाठी, हे समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी आम्हाला ते ॲप प्ले स्टोअरमधून डिलीट करावं किंवा प्ले स्टोअरमधून रॅपिडोचे ॲपमधून 2 व्हीलर बाईक टॅक्सीचा ऑप्शन डिलीट करावा, अशी मागणी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो. आणि दुसरा विषय म्हणजे वाहन पोर्टल आपल्याला माहीत असेल, गाड्यांचे हस्तांतरण आज जवळपास 2 महिन्यापासून बंद आहे आणि जवळपास महाराष्ट्रात करोडो रुपयाचा उलाढाल ठप्प झालेला आहे. आणि त्यामुळे आज जे डीलर्स आहे आणि जे चालक आहेत ज्याला गरज आहे की गाडी विकून आपला काय तर दुसरा व्यवसाय किंवा दुसरे काम करायचं आहे, त्याचे सर्व कामं बंद पडलेले आहे. त्यासाठी आम्ही वाहन पोर्टल हे येणाऱ्या सोमवारपर्यंत चालू करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि धरणे आंदोलन सोलापूर आरटीओचे गेटमध्ये आम्ही करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल, माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे मराठी भाषा, ते खूपच अभिमान आहे आम्हाला त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर. महाराष्ट्र हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे. आणि मराठी भाषा हे चालकांनी स्वीकार केलेली आहे. चालकांनी प्रशिक्षण घेतला आणि त्याचं प्रमाणपत्रही घेतलेलं आहे. पण आम्हाला एक खंत आहे की माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जसे चालकांवर निर्बंध लावून, चालकांवर कठोर सक्ती लावून मराठी सक्तीची केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रशासन
आणि आरटीओ विभागात, परिवहन विभागात जेही कामकाज आहे, जेही कागदपत्र आहे, ते सर्व कागदपत्र आम्ही मराठीमध्येच आम्हाला मिळावे अशी विनंतीचं एक निवेदन आज देण्यात आलेलं आहे. परवाना असो, लायसन असो, फिटनेस असो किंवा आरसी बुक असो, हे आम्हाला मराठीमध्येच पाहिजे. का म्हणजे मराठीला योग्य स्थान मिळणे म्हणजे कागदपत्रावर मराठी भाषेचा उल्लेख असणे. आणि जर तुम्ही हे करत नसेल तर तुमचा जे ढोंग आहे, तुम्ही जे चालकांवर सक्ती करून गरिबांना दाबण्याचं काम करत आहे, हे चुकीचं असेल. तुम्हाला जर खरोखरच मराठी भाषेचा अभिमान असेल, जसं आम्हाला महासंघाला अभिमान आहे, तसं परिवहन मंत्री साहेबांनाही अभिमान असेल, तर ते परिवहन विभागातील प्रत्येक कागद हे मराठीतच असायला पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.